प्राध्यापक, विद्यार्थी, आयोजन समितीतले सगळे पदाधिकारी, सर्वांना दंडवत प्रणाम. डॉक्टर बाबासाहेब बेडकर ज्यांना आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे. बाबांबद्दल बोलण्यासाठी आणि बोलण्याकरता खूप काही आहे. कारण मुलाखत त्यांची घेतल्या जाते ज्यांचं चरित्र आणि चारित्र्य अतिशय उत्तम असतं, दिशादर्शक असतं, प्रेरक असतं, त्यांची मुलाखत होते. ते चारित्र्य आणि आत्ता बाबांनी अध्यक्षीय भाषणात सांगितल्यानंतर ज्यांचे पाय चरण होतात, पाय चरण तेव्हाच होतात ज्या व्यक्तिमत्वाचं आचरण उत्तुंग असतं. ते आचरणशील पाय चरण होतात, दिव्यत्वाची प्रती येते आणि तिथेच आपले कर आपोआप जुळले जातात. चंदनाचे हात पायही चंदन, परीचा नाही हीन कोणी अंगा, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड, असं बाबासाहेब बेडकर. महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या तांदलवाडी या गावात बाबासाहेब किशनराव जाधव नावाच्या मुलाचा जन्म झाला. वयाच्या अगदी 3ऱ्या वर्षापासून ते आपल्या भगिनी तपस्विनी रुक्मिणीबाई गुरु अनसुयाबाई बेडकर यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातल्या सांगवी येथील लासूरकर बाबा महानुभाव पुंतांबेकर यांच्याकडे गेलेत. पूजनीय श्री लासूरकर बाबाजींच्या सानिध्यात त्यांचं इयत्ता 8वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. 1966 ते 1969 पर्यंत परमपूज्य श्री शेवलीकर बाबा महानुभाव कल्लूरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सांप्रदायिक शिक्षणाला त्यांनी आरंभ केला. 69 ते 72 या कालावधीमध्ये बाबांनी श्री चक्रधर गुरुकुल फैजपूर येथून संस्कृत विशारद ही पदवी संपादन केली. 1972 मध्ये 11वीची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण ते झाले आणि त्यानंतर त्यांनी गुरुकुल सोडलं. 74 साली त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. 1973 ते 1992 पर्यंतच्या काळात उत्तर प्रदेशातील मेरठ विश्वविद्यालयातून BA ची पदवी त्यांनी प्राप्त केली. पुढे दर्शनशास्त्र या विषयात MA ही पदवी प्राप्त झाली. 80 ते 82च्या काळामध्ये राजस्थान विद्यापीठ जयपूर मधून मध्ययुगीन कृष्ण भक्ती साधना का समीक्षणात्मक अध्ययन या विषयामध्ये त्यांना आचार्य पदवी प्राप्त झाली, अर्थात PhD प्राप्त झाली. आणि 1984 राजस्थान विद्यापीठ जयपूर मधून त्यांनी MPhil ची पदवी प्राप्त केली, तीही दर्शनशास्त्र विषयात. पुढे मेरठ विद्यापीठ मेरठ मधून भारतीय दर्शनों में प्रत्यक्ष प्रमाण का तुलनात्मक एवं समीक्षात्मक अध्ययन, अतिशय तसा पाहिला तर क्लिष्ट, महनीय, तात्विक असा हा विषय आहे. आणि या विषयात डॉक्टर ऑफ लिटरेचर, वाङ्मय पंडित, डिलिट ही सर्वोच्च मानाची विद्यापीठातली पदवी त्यांना प्राप्त झाली. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की महानुभाव पंथामध्ये महंत म्हणून, संपूर्ण महानुभाव पंथामधले महंत म्हणून डिलीट प्राप्त एकमेव बाबासाहेब बेडकर असावेत, यात शंका नाही. 1992 मध्ये संप्रदायाच्या विरोधानंतर जैन संप्रदायांनी बांधलेल्या श्रीकृष्ण ध्यान मंदिर मेरठ येथे ते स्थायी झालेत. 50 वर्षाच्या मेरठ येथील ध्यान मंदिराच्या निवासामध्ये त्यांनी जवळपास 15 धर्मग्रंथांची निर्मिती केली. गोविंद प्रभू प्रसाद या त्रैमासिकाचं संपादन आणि प्रसारणाचं अत्यंत महत्वाचं कार्य त्यांनी केलं. महाराष्ट्रातून उच्च अध्ययनासाठी उत्तर भारतात आल्यानंतर शोध कार्य संपन्न करताना महाराष्ट्रातील धर्म संप्रदाय आणि संत साहित्यावर रचनात्मक कार्य करण्याच्या आवश्यकतेतून आणि तच मराठी भाषा त्यांना समजत नाही ते असंख्य जे लोक आहेत, जे हिंदी भाषिक आहेत, त्या लोकांना हा भावात्मक प्रतिसाद समजून देण्याचा
प्रयत्न ज्यांनी आपल्या ग्रंथ निर्मितीतून केला, महाराष्ट्र साहित्य संस्कृती विश्वाभिमुख व्हावी या उद्देशाने ज्यांनी अनेक साहित्यिक कलावंतांनी जे अथक परिश्रम घेतले, त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि या विश्व निर्मितीच्या यज्ञात आपल्याही सर्जनशील प्रतिभेच्या समिधा पडाव्यात असं त्यांना वाटलं आणि गेल्या 25 वर्षात महानुभाव संप्रदाय आणि संत साहित्याच्या विषयावर हिंदीमध्ये लेखन करून खऱ्या अर्थानं महानुभाव संप्रदाय आणि संत साहित्य वैश्विक केलं यात शंका वाटत नाही. बाबांनी जय जय कृष्ण समाज परिचय नावाचा ग्रंथ लिहिला, जय कृष्ण समाज का मोक्ष चिंतन नावाचा ग्रंथ लिहिला, औसा की आत्मकथा, नागदेव की आत्मकथा, गीता तत्व चिंतन, मनोनिग्रह, मुमुक्षु, मुक्तिपथ, अनंत के यात्री, भक्तियोग, सर्वज्ञ श्री चक्रधरोक्त सूत्रपाठ, महानुभाव संप्रदाय, युगद्रष्टा स्वामी श्री चक्रधर चरितामृत, जिज्ञासू महोदयचा आणि आत्ता नुकतेच प्रकाशित झालेले लीळाचरित्र खंड 1 आणि खंड 2 अत्यंत सूक्ष्म आणि विस्तृत अशा विवेचनातून हिंदी आणि मराठीतून महानुभाव ग्रंथाची निर्मिती करून साहित्य संशोधनासाठी नव्या वाटा त्यांनी दाखवल्या. जिज्ञासू वाचक आणि अभ्यासकांच्या ज्ञानात भर घातली. भाविक भक्तांचं ईश्वर प्रेम त्यांनी दृढ केलं. अशा आदरणीय थोर साहित्यिक, प्रतिभावान, तत्वचिंतक, तत्वमीमांसक, ज्ञानी, महंत डॉक्टर बाबासाहेब बेडकर यांच्या अतुलनीय कार्याला, अविश्रांत श्रमाला आणि निष्कलंक जीवनाला मानाचा मुजरा करून त्यांना आम्ही विचारतो की बाबा, ही अत्यंत मोठी साधना आपली दिसते आणि अगदी जन्मापासून तर आतापर्यंतचा तुमचा जीवन प्रवास पाहिला तर तो एका स्थितप्रज्ञासारखा आणि आपल्या कामातच गर्क राहून सातत्यानं लेखन आणि चिंतन मनन या ज्ञान साधनेत आपण गर्क राहून जी इतकी वैचारिक, भावनिक अशी श्रीमंती आपण निर्माण केली. असं श्रीमंत वैभव निर्माण करताना आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा व्यक्तिमत्वाचा पिंड घडण्यामागची आपली मनोभूमिका आणि आपली ज्या मातीत आपल्यावर संस्कार घडले ती माती आम्हाला जाणून घ्यावी वाटेल. जिथे ही सर्जनशील प्रतिभा पुलकित झाली, बहराला आली आणि फुलली, तो जन्म, तिथले संस्कार आणि तो काळ आणि ते कुटुंब ज्याच्यातून आपल्याला ही सगळी प्रदीप्त प्रेरणा लाभली, तेव्हा आपल्या त्या काळाचं, जिथून आपण सुरुवात केली त्या काळाचं आपलं वर्णन करावं, ते आम्हाला समजावून सांगावं. हॅलो हॅलो व्यासपीठावर उपस्थित विद्वज्जन आणि माझे प्रेरक केशवताई मेश्राम, भारतभूषणजी शास्त्री, चक्रपाणीजी महानुभाव, डॉक्टर कोमल साहेब ठाकरे, डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम, श्री राजकुमार शेंगे, डॉक्टर विनोद भालेराव यांना मी अभिवादन करतो. महानुभाव संप्रदायाचे संत परंपरेतील उच्च कोटीचे विद्वान इथे उपस्थित आहेत. साहित्याचे रसिक महानुभाव, वाङ्मयाचे रसिक बंधू भगिनींनो, मी आपल्याला अनंत कोटी प्रणाम करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे प्रेरक श्रद्धेय श्री बाबुळगावकर बाबाजी शास्त्री, माझे सहपाठी आहेत
माझे प्रेरक आहेत आणि विद्याध्ययनामध्ये मार्गस्थ पासून गुरुकुल आणि मला लेखनासाठी प्रवृत्त करण्याची प्रेरणा देणारे माझे परम आराध्य आहे. सुमारे 3 वर्षाच्या वयात माझी मोठी बहीण मला मार्गात घेऊन गेली. एके दिवशी येताना मी गाडीत भिकाऱ्याचं गाणं ऐकलं, एक पैसा दे दो बाबू, एक पैसा दे दो बाबू. ते गाणं मी घरी आलो आणि गुणगुणत होतो. वडिलांनी मला म्हटलं, अरे भिकारी आहेस का? एक पैसा दे दो बाबू तू का म्हणतो तू? आणि माझ्या तोंडून सहज उद्गार निघाले, महानुभाव होणं म्हणजे भिकारी नाही तर काय. वडील म्हणाले, परिभाषा बदलव, जीवनात परिवर्तन आण, भिकेची भिक्षा होऊ दे. निरोप देताना आई म्हणाली, काहीतरी असं कर ज्यामुळे जीवनामध्ये लोक स्वामींची आठवण काढतील. सर्व लोक संप्रदायात मुलं देतात, परंतु मी मोठ्या जड अंतःकरणाने तुला स्वामींना समर्पित करीत आहे. होळी बाबडी माता छातीला लावून पुन्हा म्हणाली, आपल्या कुळाची लाज राख. दरिद्रतेत जन्माला आलो, त्यातून काढून देण्यात आलो. गुरुकुलात असताना तिथल्या नैतिक अनैतिक व्यवहारांमुळे मी गुरुकुल सोडलं. माझ्या आईवडिलांनी, माझ्या गुरूंनी माझ्यावर नैतिक संस्कार बिंबवले होते. त्यासाठी जिथे मला धर्मबाह्य आचरण दिसत असेल अशा लोकांना मी तिलांजली दिली आणि महाराष्ट्र सोडून मेरठ या गावी गेलो. मेरठला जात असताना माझ्याजवळ पैसे नव्हते आणि कुणाकडे जावं हेही पण ठरलेलं नव्हतं. नागराज बाबांनी मला 50 रुपये पूजा केली की तुझी दीक्षा झालेली आहेस. ते 50 रुपये घेऊन मी मेरठला पोहोचलो. त्यावेळेला माझ्याजवळ 50 पैसे शिल्लक राहिले होते. मेरठला गेलो. तिथल्या मंदिरामध्ये डॉक्टर नगेंद्रमणी यांनी नेमकंच PhD चा ग्रंथ सादर केला होता. कोणी शिकलेला माणूस असला म्हणजे मला त्याचा फार आदर वाटला. म्हणून मी अनेक मंदिरं उत्तर भारतात असली तरीही मी मेरठ निवडलं
की आपल्याला मार्ग सापडेल, शिक्षणाची संधी मिळेल. जाताच त्यांनी माझ्याकडे काही प्रस्ताव ठेवले. तू बदमाश आहेस, गुरुकुलातून तुला काढून दिलं, आम्ही तुला ठेवणार नाही. 10च्या सुमाराला पोहोचलो होतो. दिवसभर मी रडत होतो की कुठे जावे. परंतु महानुभाव संप्रदायानं मला शिक्षणाला प्रोत्साहित केलं नाही. माझे प्रेरक महंत बाभुळगावकर शास्त्री यांचा जीवन प्रवास सुद्धा माझ्यासारखा संघर्षमय आहे. त्यांची मला प्रेरणा मिळाली आणि मी त्यांना म्हणालो, मी मेरठला आलेलो आहे, माझ्याजवळ पैसे नाहीत आणि ही प्रतिज्ञा करून आलो की मी इतिहास शिकेल. आता मी शिकल्याशिवाय मेरठ सोडणार नाही. मी विवस्त आहे, माझ्या विवस्थेचा आपण फायदा घेऊ नका. आपण मला कोणतीही कामं सांगितली तरी मी करेल. आणि ही संधी मिळताच त्यांनी माझ्याकडे खूप कामं लादवले. सकाळी प्रवचन करणे, 4 वाजता दूध घेऊन येणे, 9 वाजेला स्कूटर साफ करणे, गाडी साफ करणे, मंदिर साफ करणे. काही दिवस मी सर्व कामं पत्करली. परंतु माझ्या शैक्षणिक वेळेतच ही सगळी कामं करावी लागल्यामुळे मी एक दिवशी त्यांना म्हटलं, मी शिक्षण घेण्यासाठी आलो आहे, तुमची नोकरी करण्यासाठी आलो नाही. मला जर हे कामं करावे लागतील तर मी इथून जातो. त्यांनी सांगितलं, सहर्ष जाऊ शकता तुम्ही. मी बाहेर गेलो. त्यावेळेला मी ट्युशन करत असे. 10 रुपयामध्ये 30 दिवस मुलांना शिकवित असे. परंतु मीच अशिक्षित, मी शिकू तरी काय? परंतु गुरुकुलांमधून संस्कृत शिकून गेलो होतो. त्यावेळी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांना मी संस्कृत शिकवत होतो. मी मंदिर सोडल्यानंतर मंदिराच्या संपर्कामुळे मला जे ट्युशन मिळत होते, भिक्षा मिळत होती, ती डॉक्टर नगेंद्र मुनींनी बंद केली. सर्व संप्रदायाशी संपर्क तुटला. जिथून भिक्षा येत असे ती सुद्धा बंद झाली. मी संस्कृत शिकलो होतो म्हणून बिल्वेश्वर संस्कृत महाविद्यालयात मी प्रवेश घेतला आणि त्यामुळे मला त्यांचं हॉस्टेल जे आहे मुफ्त मिळालं राहण्यासाठी. परंतु हॉस्टेल संस्कृतची एवढी दुर्दशा होती, मला अशी खोली मिळाली की त्या खोलीमध्ये दिवसा सुद्धा रात्र अंधारी वाटत असे. अभ्यास करावा कसा, राहावं कसं? बाहेर हँडपंपवर सकाळी 3ला उठून अंघोळ करायची, कपडे धुवायची, ती कपडे सुकवायचे, 7 वाजेला तेच कपडे घालून भयंकर थंडीमध्ये, हाडं कापणाऱ्या थंडीमध्ये 5 किलोमीटर मी विद्यालयामध्ये पायी जात असे. तेही पायात चप्पल नव्हती, अंगात बरोबर कपडे नव्हते. पायातून घळघळा रक्त येत असे. अशा परिस्थितीमध्ये मी सुमारे 2 दिवस काढले. त्या सत्राची परीक्षा दिली तिथे राहून. रात्री आणि दिवस त्या खोलीमध्ये अंधार असल्यामुळे आणि लाईटची काही प्रकाश योजना नसल्यामुळे, पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे हाताने स्वयंपाक करणे, सर्व काही गोष्टी करणे यात वेळ जात असल्यामुळे मला काही पर्याय सुचेना. उरलेल्या वेळात मी जवळच 1857चं युद्ध झाल्याचा शिलालेख होता,
त्या शिलालेखाच्या आवारामध्ये जाऊन बसत असे. तिथून एक हायवे जात होता. त्या रस्त्यानं सगळे लोक जात होते त्यावेळेला. तिथून एक भक्त सायकलवर मंदिरात जात असे. त्यानं मला पाहिलं, की कडकडत्या थंडीमध्ये मी बसलेलो आहे आणि अध्ययन करत आहे. तो व्यक्ती माझ्याजवळ आला. त्यांनी म्हणाला, "बाबा, तुम्ही इथे कसे बसले एवढ्या थंडीमध्ये?" मी त्याला आपली परिस्थिती सांगितली, की माझी खोलीमध्ये अंधार आहे. अध्ययन करण्यासाठी उजेड नाही. म्हणून मी दिवसा-दिवसा इथे अभ्यास करतो. त्यांनी सांगितलं, "माझ्या घरी चला ना." मी म्हटलं, "तुमच्या घरी स्वतंत्र खोली असेल का?" म्हणे, "माझ्याजवळ खोली नाही, माझ्याजवळ घर नाही, पण माझ्या हृदयामध्ये तुमचं स्थान आहे." तो मेरठचा अत्यंत गरीब व्यक्ती होता. त्याचं नाव होतं जगदीशलाल कोहली. घरी गेलो, बघितलं, एका खोलीमध्ये 10 लोक राहत होते. संडासाला दरवाजा नाही, पाणी घ्यायला नळ नाही, पांघरायला रजाई नाही, अंथरायला सतरंजी नाही, अशी परिस्थिती. परंतु त्या व्यक्तीच्या हृदयात धर्मासाठी किंवा माझ्यासाठी जागा होती. अनेक दिवस मी तिथे काढले. मी त्यांना सांगितलं, "मी 3 वाजता उठतो. मला खोलीची आवश्यकता नाही." मी 3 वाजता उठून आपलं प्रातर्विधी उतरून 6ला कॉलेजला जायचो. 7ला कॉलेज 7 ते 3 वाजेपर्यंत 3ला वापस येत असे आणि त्यांना सांगितलं, की माझ्या 2 चपात्या करून ठेव जा. माझी वाट पाहू नका. 3ला आल्यानंतर 3 ते 4 पर्यंत जेवण, कपडे धुणे उरकवून रात्री 10 पर्यंत मी ट्युशन करत असे. हे सर्व सहन करून मी रात्रीला 10ला आल्यानंतर मी 11ला छतावर जायचं आणि उघड्यावर झोपायचं. अशा प्रकारचे दिवस काढले. एका व्यक्तीच्या एका मनाशी ठाम निश्चय केला, समझौता जीवन की शर्त सही, पर जीवन में ऐसा कुछ तो हो. समझौता जीवन की शर्त सही, पर जीवन में ऐसा कुछ तो हो, जहां कोई समझौता नहीं. मी महानुभाव संप्रदायाचे सर्व जे गोष्टी आहेत त्या मी सहन करीन. परंतु महानुभाव संप्रदाय मला शिकवू देत नाही. या गोष्टीची मी समझोता करणार नाही. मी कोणत्याही परिस्थितीत शिकेल, असं मी त्या दिवशी तिथे ठरवलं आणि शैक्षणिक दृष्टीने पुढचा प्रवास सुरू केला. एम-ए झालो, एम-फिलही झालं, परंतु पैसा नाही. रिसर्च करण्यासाठी चांगल्या प्रोफेसरकडे गेलो. त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं, "कोणती समस्या आहे? कोणत्या समस्येवर तुम्ही रिसर्च करणार?" मी म्हटलं, "माझ्याकडे समस्याच समस्या आहेत." मी त्यांना अनेक विषयात सांगितले तेव्हा त्यांच्या एक लक्षात आलं, मध्ययुगीन कृष्ण भक्ति का समीक्षात्मक और विवेचनात्मक अध्ययन असा मी विषय घेतला. त्यांनी सांगितलं, "हा विषय साहित्याचा आहे." मी म्हटलं, "साहित्याचा विषय असला तरी तत्वज्ञान ह्या दार्शनिक गोष्टी आहेत त्याच्यात. आत्मा आणि परमात्मा ह्या दार्शनिक गोष्टी आहेत. त्यामुळे मला या विषयावर रिसर्च करण्याची परमिशन द्यावी." आर-डी-सी कमिटीमध्ये गेलो. विषय रिजेक्ट झाला. मी पुन्हा तोच विषय आणि त्याच्यावर सविस्तर जे श्रीकृष्ण संप्रदायाचे 10 संप्रदाय लिहून दिले आणि सांगितलं, याच्यावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं लिखाण झालेलं नाही. हा विषय मला देण्यात यावा. त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं, की तुम्हाला रिसर्च करण्यासाठी गाईड कोण घेणार? मी सगळ्यांकडे गेलो गाईडकडे. परंतु फ्रीमध्ये कोणी काम करायला तयार नव्हतं. एक त्यातील प्रोफेसर होते आर के गर्ग. त्यांच्याबद्दल मी ऐकलं होतं, की ते
कोणाकडून पैसे घेत नाही. परंतु ते विद्यार्थ्याला खूप राबवतात. मी म्हटलं शरीर स्वस्थ तर मी काहीही करायला तयार आहे. त्यांच्याकडे गेलो. अत्यंत विद्वान माणूस होता. त्यांचे गुरु होते प्रभुदत्त स्वामी. डॉक्टर राधाकृष्णन द्वारे त्यांना पद्मभूषण दिली होती. त्याने सांगितलं की जर संस्कृतमध्ये तू विशेष प्रकारची योग्यता करून माझ्याकडे काम करशील तर मी तुझा प्रबंध तपासेल. त्यांच्या गायडन्समध्ये मी काम दिलं. परंतु इंटरमिडिएटची परीक्षा मी तिथे दिली. त्या इंटरमिडिएटच्या परीक्षेमध्ये हिंदीच्या पेपरमध्ये मला फक्त 4 नंबर मिळाले. परंतु हिंदीच्या पेपरमध्ये 100 नंबरच्या पेपरमध्ये 34 मार्काचा संस्कृतचा पेपर होता. 33 मार्काचं गद्य आणि पद्य होतं. त्यामुळे हिंदीमध्ये 4 मार्क आले, परंतु संस्कृतमध्ये 34 पैकी 33 मार्कांनी मी पास झालो. गर्ग साहेबांनी अनेक वेळा माझे पेपर फाडून फेकून दिले, की तुला हिंदी लिहिता येत नाही. तू कसं करशील हे? आणि मी एक दिवशी ठरवलं, तुम्ही कितीही वेळा फाडा, मी लिहून देईल. एक दिवस असा येईल की मी शुद्ध हिंदीमध्ये हा प्रबंध सादर करील. त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटले, तू करू शकशील? म्हटलं मी करेल. आणि मी हजारी प्रसाद द्विवेदी यांचं साहित्य वाचायला सुरुवात केली. विशुद्ध हिंदी साहित्याचे लेखक. आहा जिंदगी सारख्या पत्रिका ज्या शुद्ध साहित्यिक हिंदीमध्ये लिहिल्या जातात, त्यांची फाटकी पानं सुद्धा गोळा करून वाचत असे. या सर्व प्रवासातून मी हिंदी साहित्याचा आणि भाषेचा अध्ययन करून ज्या वेळेला माझा रिझल्ट आला, त्यावेळेला 3 प्रोफेसर पैकी 2 प्रोफेसरांनी लिहिलं होतं की उत्कृष्ट हिंदी भाषा आहे. मला संतोष वाटला. याच कालखंडात मी बलदेव उपाध्याय यांचं एक पुस्तक वाचलं होतं, भागवत संप्रदाय. भागवत संप्रदाय वैष्णव संप्रदायांचं वर्णन करताना त्यांनी महानुभाव संप्रदायाला सुद्धा स्पर्श केला होता. त्या कालखंडात रानडे हे महाराष्ट्रीयन प्रोफेसर, फिलॉसॉफी ऑफ हेड ऑफ द फिलॉसॉफी डिपार्टमेंट, इलाहाबाद. त्यांचं मी एक पुस्तक वाचलं. त्यातून मला असं वाटलं की ते मराठीचे फार मोठे अध्ययन करणारे व्यक्ती आहेत. मी इलाहाबादला जाऊन त्यांना भेटलो, पण ते कालवश झाले होते. त्या ठिकाणी पांडे नावाचे व्यक्ती आले होते. त्यांना मी म्हटलं, बा मी महाराष्ट्राच्या संत वाङ्मयावर अध्ययन करू इच्छितो. आणि त्यांना सुद्धा मराठीचं थोडं ज्ञान असल्यामुळे त्यांनी सांगितलं की महानुभाव आणि वारकरी संप्रदायावर आपण अध्ययन करा. मी त्या विषयाचं अध्ययन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या. तिथल्या लायब्ररीमध्ये गेलो. हा सर्व प्रवास अत्यंत कष्टदायक होता. पैसा नव्हता. अनेक शहरामध्ये राहण्याची इच्छा होती, परंतु मार्ग सुचेना. अशा वेळेला पंथातील सर्व लोक मला म्हणत असत, हा नोकरी करतो, हे सगळं धर्मबाह्य साहित्य वाचतो, स्वामींनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीला हा प्रतिसाद देत नाही, हा धर्मभ्रष्ट आहे. असे अनेक प्रकारचे अपवाद मला ऐकावे लागले. परंतु मी त्यातूनही मार्ग काढून निश्चय केला की एक ना एक दिवस मी या विद्यापीठाच्या सर्व पदव्या घेईल, तेव्हाच मी आपल्या मायदेशी परत जाईल. त्यामुळे मी कधी महाराष्ट्रात येऊन संप्रदायात वावरलो नाही आणि यापासून दूर राहिलो. जयपूरला जाऊन
प्रोफेसर दयाकृष्ण तिथली व्हाईस चान्सलर होते, त्यांना भेटलो. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी सांगितलं, आमच्या इथे एक स्पेशल असिस्टन्स प्रोग्राम आहे. त्या प्रोग्रामच्या स्कॉलरशिपसाठी आपण फॉर्म भरा, इंटरव्ह्यू द्या. मी इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी मला स्कॉलरशिप दिली. तिथल्या मंदिरात गेलो, राहावं कुठे? परंतु त्यांनीही राहण्यासाठी नकार दिला. कारण प्रत्येकाला वाटत होतं, अडाण्यामध्ये जर एखादा सुशिक्षित माणूस आला, तर सर्व लोक याला विचारतील, आम्हाला विचारेल कोण? मग मी प्रोफेसरांना सांगितलं, मला इथे राहण्यासाठी स्थान नाही. त्यांनी सांगितलं, हॉस्टेलमध्ये घ्या, प्रवेश घ्या. अशा परिस्थितीमध्ये मी तिथलं अध्ययन पूर्ण केलं आणि D.Litt पर्यंत अध्ययन करून मेरठ विश्वविद्यालयातून DD ची पदवी संपादन केली. खूप खूप अभिनंदन बाबा. बाबांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास बालपणापासूनचा कसा संघर्षमय होता. म्हणजे परिस्थिती वाईट असतानाही परिस्थितीसमोर ते वाकले नाही, परिस्थितीला त्यांनी वाकवलं. परिस्थितीसमोर बाबा शरण गेले नाही, परिस्थितीला त्यांनी शरण आणलं. मन का विश्वास रगों में साहस भरता है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न अखरता है. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा विश्वास, कर्तृत्वाचा, परिश्रमाचा आणि कष्टाचा विश्वास बाबांच्या अशा या प्रेरक जीवनातून आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल यात शंका वाटत नाही. पण हा प्रवास केल्यानंतर आपण ज्योतिषाकडे वळलात. तर ते ज्योतिष आणि एकूण संत साहित्य किंवा दर्शन, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाचं महत्व आपण प्रतिपादन केलं आणि तेच समजून घेतलं की प्रत्यक्ष प्रमाण, संत साहित्य, स्वामींचं तत्वज्ञान ह्याच्यामध्ये ज्योतिष काही कुठे बसतंय का, याच्याबद्दलचे प्रश्न आताही आमच्या मनात आहेत. तर आपण ज्योतिषाकडे नेमके कसे आणि का वळलात, कोणत्या प्रेरणेने वळलात? माणसाच्या अपेक्षा परिपूर्ण करण्यासाठी साधनाची आवश्यकता असते, यात दुमत नाही. आणि मी अगोदरच सांगितलं की साधनाचा अभाव, आमच्या मधले कितीतरी लोक पाठपारायण करतात, दसऱ्या घेतात आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. परंतु मी या सांप्रदायिक सर्व गोष्टींच्या विरोधात होतो. पाठ करणं आणि टेप रेकॉर्ड वाजवणं दोघांमध्ये काही फरक नाही, जोपर्यंत तुमच्यात आत्मीयता नाही. आम्ही पाठ करतो म्हणजे एक प्रकारे दुसऱ्याची नोकरी करतो आणि नोकर कधी हा मालकाचा होत नाही. तो त्याचं काम करतो आणि पैसे मागतो. म्हणून मी कधी कोणाचे पाठ केले नाही, मी कधी कोणाच्या मुहूर्ताला गेलो नाही, मी कधी कोणाच्या लग्नाला गेलो नाही. त्यामुळे माझ्या पुढे प्रश्न होता की संपदा कशी प्राप्त करावी, पैसे कसे मिळतील. तर जगदीशलाल कोहलींच्या घरी असताना एक महात्मा 1 महिन्याला भिक्षा मागायला येत असे त्यांच्या घरी. त्याला थोडंफार ज्योतिषचं ज्ञान होतं. माझी तारांबळ बघून, दिवसभर ट्युशन करण्याचं हे बघून तो म्हणाला, अरे तू ज्योतिष शिक. ज्योतिष जर शिकलं ना तर तुला ह्या सर्व गोष्टी काहीच कराव्या लागणार नाही. मी थोडंफार ज्योतिष जाणतो, जास्त तर नाही जाणत नाही. परंतु महिन्याकाठी फक्त भिक्षा घ्यायला येतो, सर्व काही मला लोक देऊन जातात. मी म्हटलं ज्योतिषवर माझा विश्वास नाही आणि स्वामींनी सांगितलंय, स्वामींनी नाही सांगितलं, भाष्यकारांनी सांगितलंय ज्योतिष आधी कार्य करू नये. परंतु शास्त्रामध्ये येतं, अवेळ सवेळी येतींनी चुकवावी, अनेक अशी सूत्र येतात. अनेक वेळा स्वामींनी मुहूर्त काढलेला आहे. तर ज्योतिषला स्वामींनी विरोध केलेला नाही. परंतु ज्योतिष कार्यामध्ये व्यस्त राहिलेला माणूस हा धर्मापासून दूर जाईल या भीतीमुळे भाष्यकारांनी असाही त्याच्यातून अर्थ काढला की ज्योतिष करू नये. परंतु ज्योतिष करू नये सांगितलं, नकली मूर्ती बनवून लोकांना
दुसऱ्या रस्त्यावर घेऊन जाणं आणि त्या विशेषांना रस्त्यावर खाली ठेवून, ज्यांना आपण पवित्राचे पवित्र म्हणतो, त्यांना ठेवून विकणं किंवा शिलाई धंदे करणं, धर्म सोडणं, या गोष्टी धर्मात आहेत का? असं मी वारंवार स्वतःला प्रश्न विचारित असे. काही लोकांनी आपल्या उपजीविकेसाठी संन्यास सोडला, आर्मीमध्ये गेले. काहींनी संन्यास सोडला, फाशी लावून घेतली गुरुकुलमध्ये. काहींनी दुकानदारी केली, काहींनी शिलाईचं, दर्जीचं काम केलं. त्यापेक्षा आपण ज्योतिष करतोय याच्यामध्ये कोणती हिंसा होणार आहे? आणि ज्योतिषमध्ये जे उपाय सांगितलेले आहेत, या देवतेची भक्ती करा, त्या देवतेची करा, त्या ठिकाणी आपण जर लोकांना आपल्या धर्माकडे वळवलं तर काय वाईट आहे? तर मी त्या महात्माकडे आठवड्यातून रविवारच्या दिवशी जात असे. त्यांनी मला थोडंसं ज्योतिष शिकवलं. त्यामुळे मला ज्योतिषमध्ये थोडी रुची यायला लागली. कारण आमच्याकडे ट्रान्सपोर्टचं काम होतं. ते मला त्यावेळेला ट्रकांची चोरी होत होती. कधी ट्रकातला माल उतरवून घेतला जात होता. तर ते अधूनमधून मला विचारत असेल, "अरे, आपला ट्रक आज बरेलीला गेला आहे, परंतु तिथे पोहोचला नाही." त्यावेळेला साधनं नव्हती, टेलिफोन नव्हते. तिथे गेला नाही. कुठे असेल? मग मी ज्योतिषचा प्रश्न लग्न लावून त्यांना सांगत असे, की आपला ट्रक नवीन आहे की जुना आहे? ते सांगत असत, आपला ट्रक जुना आहे. मी म्हटलं, ताशी किती किलोमीटर चालेल? 40 चालेल जास्तीत जास्त. मग मी त्यावरून त्यांना सांगत असे, की आपली गाडी इतके किलोमीटरवर उभी आहे. त्याची टायर काढून घेतलेले आहेत आणि तिथे त्याचा माल हे दुसरे लोक काढतायत. आपण जर 1 तासात तिथे पोहोचलो तर चोर पकडला जाईल. आणि खरोखरच 90% ज्योतिष हे सत्य ठरायला लागलं. माझाही विश्वास वाढायला लागला. त्यानंतर यांच्या घरी जागा नसल्यामुळे एका जैन परिवाराने सांगितलं, धनसंपन्न परिवार होता जैन परिवार. त्यांनी सांगितलं, "आम्ही मांस-मच्छी खात नाहीत. आमच्या घरी येऊन राहायला तुम्हाला काय झालं? तिथे जागा नाही. इथे आम्ही तुम्हाला एक पूर्ण फ्लॅट देतो." त्या जैन परिवारात मी गेलो. 3 वर्ष राहिलो त्यांच्यामध्ये. जैन साधूंशी माझी मुलाखत झाली. त्यांची विरागी वृत्तीचा माझ्यावर प्रभाव पडला. आणि आपण आपला संप्रदाय आणि आपण कोणत्याही याच्यामध्ये कमी लेखू नये त्यांनी आपल्याला. म्हणून मी सुद्धा कमीत कमी सुविधेमध्ये राहू लागलो. हा माझा अभ्यास झाला. जे मिळेल ते जेवण करीत असे. जे ते लोक देतील ते घेत असे. जेवढं देत असेल तेवढं मी घेत असे. यामुळे मी 3 वर्ष त्या जैन परिवारामध्ये राहिलो आणि त्यांनी मला खूप सहयोग केला. त्यांच्या घरी उलूच्या फॅक्टरी होते, म्हणजे चरक उसाचा. कधी-कधी त्याचा लोखंड चोरी व्हायचं, कधी-कधी पैसा चोरी व्हायचा. तेही मी सांगायचो, की तुमच्या इथे एक काम करणारी एक शूद्र जातीची स्त्री आहे आणि ती इथून इतक्या किलोमीटरवर राहते. तिच्या घराचा दरवाजा इकडे आहे. तिनं चोरी केलेली आहे. आणि ते पोलीस घेऊन जात असत आणि ती चोरी कबूल करत असत. एक दिवशी त्यांचा मुलगाही गेला. उचलून घेऊन गेले त्याला आणि खंडणी मागत होते त्याच्यासाठी. लाखो करोडो रुपयाची खंडणी, कारण संपन्न परिवार होता. मला त्यांनी विचारलं, आमचा मुलगा गेलाय, ते कधी मिळेल, काय होईल? पोलीस येऊन बसली, मोठमोठे अधिकारी येऊन बसले. त्यांना मी सांगितलं, की आपला मुलगा सकाळी शाळेत जाताना गेला आणि रोडच्या दुसऱ्या बाजूला गाडी एक उभी होती या रंगाची. त्या रंगाच्या गाडीमध्ये एक स्त्री आणि 2 माणसं होती. ते इथून घेऊन गेले, या दिशेला घेऊन गेले, इतकी किलोमीटरवर तो आपल्याला मुलगा मिळेल. पण हे तुम्ही कसं सांगत होते? ज्योतिष म्हणजे तुम्हाला कसं कळत होतं ते? ते ज्योतिषच्या आधारे. ज्योतिषाच्या आधारानं हे सगळे तुम्ही म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन करतो. हो. जी, जी. हा एक नवीनच विषय आहे हां. आणि अतिशय आव्हानात्मक आहे. आव्हानात्मकच विषय आहे. महानुभाव संप्रदायामध्ये पहिल्यांदाच आम्ही अशा प्रकारचा अनुभव आपल्या रूपाने अनुभवतो आहोत. खरं म्हणजे आपण ज्या ज्ञानलालसेने महाराष्ट्रातून मेरठपर्यंतचा प्रवास केला आणि मेरठमध्ये राहून
हिंदी भाषा हस्तंगत करून त्यावर प्रावीण्य मिळवून आपण जो एम.फिल, एम.ए., पी.एच.डी आणि डी.लिट पर्यंतचा प्रवास केला, हा खरं म्हणजे केवळ पंथीयांसाठीच नव्हे तर एकूणच संपूर्ण भारतवर्षातील अभ्यासकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दीपस्तंभासारखं मार्गदर्शक असा ठरणार आहे. पण बाबा, या ठिकाणी आपल्याला ऐकावं तसंच वाटतं, पण वेळेच्या मर्यादा आहेत, त्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्नही आपल्या या मुलाखतीतून आपल्याकडून जाणून घेता येईल. विशेषत्वाने साहित्याच्या अंगाने मी आपल्याला काही विचारू इच्छितो. आपण सुरुवातीला म्हटलं की आपल्याला मराठी भाषिक असल्यामुळे हिंदी भाषेमध्ये केवळ 4 गुण आपल्याला मिळाले होते आणि इतकी सुंदर, इतकी प्रवाही, अस्खलित मराठी भाषा आपण बोलता जणू काही मोत्यांची भुकटीच आपल्या मुखातून बाहेर पडत आहे, अशा प्रकारचा अनुभव या श्रोत्यांना, रसिक श्रोत्यांना होत आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही पुढे हिंदीमध्ये साहित्य निर्मिती केली, अस्खलित अशा हिंदीमध्ये, जी मराठी भाषकांनाही सहज कळणार नाही, आणि ज्यांना वाटतं की आपण हिंदी शिकलो पाहिजे, त्यांनी बाबांचं हिंदीमधलं साहित्य वाचावं, अशा प्रकारचं प्रेरणादायी आपलं साहित्य आहे. आणि तितकीच महत्वाची प्रगल्भ अशी मराठी भाषा आपल्या श्रीमुखातून, मला असं म्हणावंसं वाटतं, अवतरलेली आहे. आपण मोठ्या विनम्रतेने लिहिलेलं आहे. आपली युगद्रष्टा स्वामी श्री चक्रधर ही 642 पानांची कादंबरी लिहिली आहे आपण, आणि त्यामध्ये आपण विनम्रपणे लिहिलं आहे की मी मराठी भाषेवर माझा अधिकार नसूनही मराठी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यातील न्यूनाधिक्यासाठी आणि दोषांसाठी मी माझ्या प्रेमी पाठकांचा क्षमा प्रार्थी आहे. इतकी कमालीची विनम्रता आणि नगाधिक राजाप्रमाणे उत्तुंग असलेली आपली प्रज्ञा प्रतिभेला खरं म्हणजे मी सर्वप्रथम विनम्रपणे दंडवत करतो. आणि बाबा, आपण जी युगद्रष्टा श्री चक्रधर आणि महादाईसा, जिज्ञासू महादिसय, ह्या ज्या मराठीमध्ये कादंबऱ्या निर्माण केल्या, आणि ललित वाङ्मयात केवळ महानुभाव पंथाचं वाङ्मय नव्हे तर एकूणच संपूर्ण मराठी ललित वाङ्मयाची अमूल्य अशी देणगी आपण बहाल केली. तर या मराठी वाङ्मयाला 21व्या शतकातल्या मराठी वाङ्मयामध्ये, जी 1960 नंतर आदिवासी वाङ्मय प्रवाह, दलित वाङ्मय प्रवाह, आंबेडकरवादी वाङ्मय प्रवाह, स्त्रीवादी वाङ्मय प्रवाह निर्माण झाला होता, अशा वेगळ्या आणि विलक्षण उंचीवरच्या ललित साहित्याच्या अनुषंगाने महानुभाव पंथाचा वाङ्मय प्रवाह तुमच्या साहित्याच्या रूपातून आणि महानुभाव पंथीय लेखकांना कशा पद्धतीने आपल्याला वाङ्मय निर्माण करता येऊ शकतं, याबद्दल आपण मार्गदर्शन केलं तर ते फार आम्हा सर्वांना अत्यंत उपयुक्त असं ठरेल. म्हणजे याला जोडूनच असा प्रश्न आहे की पंथातील स्वामींच्या ज्या शिष्य आहेत, त्या शिष्यांमध्ये अत्यंत आवडीच्या शिष्य कोणत्या, आणि त्या तुम्हाला का आवडल्या आणि त्याच्यावर तुम्ही का लेखन केलं? हा. हां, हां. कोणती भाषा शिकणं हे काही सोपी गोष्ट नाही आणि अनुवाद करणं तर ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, असं मी समजतो. मराठी वाङ्मयाला हात लावण्या अगोदर मी माझ्या हिंदीतल्या क्षमतेबद्दल आपल्याला सांगितलं की त्यासाठी मला किती प्रयत्न करावे लागले. रोडवर पडलेला कागद सुद्धा मी येऊन वाचत असे की कशी हिंदी लिहिली आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मराठी मध्ये लिहावं असं अनेक लोकांनी मला म्हटले, त्यात पुरुषोत्तम नागपुरे माझे प्रेरक आहेत. त्यांची हिंदी याला दिलेल्या जे लीळाचरित्र आहे ते तिथून रिजेक्ट झाल्यामुळे की त्याची भाषा चांगली नाही, माझ्याकडे तपासायला आलं. त्यांनी वारंवार फोन केले, एकदा आलेही माझ्याकडे, आपण याचा हिंदी अनुवाद करा. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की भाषेवर आपलं प्रभुत्व पाहिजे. भाषेवर जर प्रभुत्व असेल तर आपण साहित्यातले सूक्ष्म जे दुरावे आहेत ते दूर करू शकतो. तसंच मी
मराठीमध्ये लिहावं हे त्यांनी नागपुरेंनी मला सुचवलं, की हे तुमचे जे ग्रंथ आहेत हे मराठीत असले पाहिजे. मी म्हटलं मराठीचेच अनुवाद आहेत हे. ते म्हटले नाही, मराठीचे अनुवाद नाहीत. त्यापेक्षा आणखी काही विशेष आम्हाला याच्यात मिळत आहे. मी मराठीच्या लेखकांमध्ये जे चांगले लेखक आहेत आणि ज्यांच्या साहित्याला पुरस्कार मिळाले आहेत असे लेखक निवडले. अनेक लोकांना इकडच्या लोकांना म्हटलं बा मला असे लेखक सुचवा, असे पुस्तकं सांगा कोणते आहेत, पण कोणी सांगितले नाही. मी स्वतःच मुंबईच्या वाचनालयामध्ये गेलो आणि तुम्हाला सांगितलेच आहे त्या सगळ्या गोष्टी एक माणूस संप्रदायाला तो सुशिक्षित करू शकत नाही. आराध्य मुरलीधर शास्त्रींनी गुरुकुल काढलं, संस्कृत शिक्षणाचा पाया घातला, परंतु आमच्या विद्यार्थ्याचे संस्कार इतके खराब, ते कधी क्लासमध्ये बसून शिकले नाही. फॉर्म भरायचा, घरी जायचं, कॉपी करायची, परीक्षा द्यायची. ही माझ्या समोर दृष्टी होती. त्यामुळे ते लिखाणात पुढे जाऊ शकले नाही. हा मी त्यांचा दोष सांगतो अशी गोष्ट नाही. हा दोष नाही, या दोषाला तुम्ही गुणात बदलू शकले असते आणि लोकांनी आपल्यावर आक्षेप टाकले नसते असे. त्या आक्षेपाच्या निवारणार्थ आपण जे करू शकू ते आपण करू, म्हणून मी मराठीचे अनेक नॉवेल्स तिथं वाचले व स्वामींचं हे जीवनचरित्र. त्याच कालखंडात मी विवेकानंदावर युगदृष्टा विवेकानंद हे पुस्तक वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की जर विवेकानंदावर एवढं पुस्तक आणि त्या लेखकाने त्याच्या शेवटी लिहिलं होतं की माझं लिखाण कसं आहे हे आपण याच्याबद्दल लिहा, तर ते लिखाण मला ठीक वाटलं, अधिक आवडले. परंतु त्या तिथून माझ्या मनामध्ये एक प्रेरणा आली की आपण मराठीत लिहिलं पाहिजे. आपण आपलं साहित्य जरी मराठीत आहे ते प्राचीन मराठीत आहे, त्याला अर्वाचीन मराठीत ज्या लोकांनी केलंय तेही शुद्ध नाही, त्यात तो भाव येत नाही. अशा प्रकारचा अनुवाद पाहिजे किंवा भाषांतर पाहिजे की मूळ भाव, मूळ शब्द त्याच्याशी आपण न्याय करू शकलो पाहिजे. त्याचा तो मूळ गाभा आहे, तो अंतःकरण आहे. त्या अंतःकरणाचे भाव जे आहे ते तशाचे तसे राहिले पाहिजे अनुवादामध्ये किंवा भाषांतरामध्ये. म्हणून मी वि. स. खांडेकर यांची कादंबरी आपल्याला विश्वास येणार नाही 17 वेळा वाचली. युगंधर कादंबरी 8 वेळ वाचली. एक एक ओळ माझ्या अद्यापही जशीची तशी आठवणीत आहे. त्याच्यानंतर युगंधर कादंबरी 4 वेळ वाचली. एवढी मोठी कादंबरी कितीतरी दिवस आणि महिने लागत असत मला वाचायला. परंतु एक रीडिंग करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यातला भाव समजणं, भाषा समजणं, भाषा सौंदर्य समजणं, व्याकरण समजणं, प्रत्येक शब्दाचे अर्थ समजणं ही एक अगदी भिन्न गोष्ट आहे. त्यामुळे याच्यात एवढी मेहनत होती. त्यामुळे मी जेव्हा कादंबरी लिहायला घेतली तर पहिला पॅरेग्राफ असा लिहिला की मी मराठी भाषा जाणत नाही. कारण भाषेला जाणणं हे सोपं नाही. मी एक गोष्ट ऐकली होती, ती गोष्ट आपणही ध्यानात ठेवा. टिळकांकडे एक व्यक्ती आला, एक इंग्रजी म्हणजे अंग्रेज आया आणि तो अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष टिळकांच्या सहवासात राहिला. त्यानं मराठी पुस्तकही वाचली आणि त्यानं एक दिवशी येऊन टिळकांना म्हणाला की मला आता मराठी येते. टिळक त्याला काही म्हटले नाही. म्हटले ठीक आहे, आपण मराठीत गोष्टी करू. आपण समोरच्या घरामध्ये ना आगरकर आहेत का पाहुणे. तर त्याला वाटलं छोटंसं काम आहे, हे करायचं आणि गोष्टी करायच्या. गेला तो, बेल वाजवली, दरवाजा खटखटला त्यावेळेला आणि मधून ती बाईने आवाज दिला, कोण आहे.
टिळकांनी सांगितलं, मी आहे. टिळकांनी असं असं सांगितलंय की आगरकर घरी आहेत का? बाई तिथूनच म्हटली, त्यांच्या चपला दिसत नाही. त्यांना वाटलं चपला दिसत नाही, ती आता मी आगरकर आहेत का विचारतोय आणि हे उत्तर काय देते बाई? ठीक आहे की नाही ही बाई? त्यांनी पुन्हा विचारलं की माझं वाक्य कदाचित समजलं नसेल. टिळकांनी विचारलं आहे की आगरकर घरात आहेत का? पुन्हा त्या बाईंनी म्हणाली, त्यांची काठी दिसत नाही. त्यांनी विचार केला, पहिल्यांदा चप्पलनं मारती की काय म्हणून. आता ती काठी घेऊन मागे येणार तर नाही. तो लगेच पळत आला टिळकांकडे आणि सांगितलं, की बाई मला चप्पलनं मारायचा विचार करते, काठीनं मारायचा विचार करते. मी तर सरळ फक्त विचारलं. ते म्हटले, आणखी तुम्हाला भाषा आलेली नाही. चप्पल घरात नाही किंवा काठी घरात नाही, याचा अर्थ चप्पल घालून काठी हातात घेऊन आगरकर बाहेर गेलेले आहेत. म्हणून भाषा समजणं हे सोपं नाही. त्यासाठी मी अनेक वेळा मराठी कादंबऱ्या वाचल्या आणि भाषेचं अध्ययन केलं. मराठी आणि हिंदीचं व्याकरण हे अगदी अलग आहे. संस्कृतचं व्याकरण गच्छती वगैरे सगळ्यामध्ये पहिली विलांटी येते. परंतु हिंदी भाषेत सगळ्यात दुसऱ्या विलांट्या येतात. मराठीत दुसऱ्या विलांट्या येतात. उपांत दीर्घ असतं. अशा अनेक भाषा संबंधित ज्ञान घेण्यासाठी मला 2 वर्षाचा कालखंड लागला आणि लवकरात लवकर मी असं समजलं की आता कसं ना कसं आपण स्वामींचे जे हृदयाचे भाव आहेत, ते आपण व्यक्त करून बघूया. ही कादंबरी लिहून आपण दुसऱ्याला दाखवू. त्यानंतर साहित्य प्रकार हाताळताना तात्विक लिखाण एक वेगळं असतं आणि स्वामीचं तत्वज्ञान हे पुन्हा ललित साहित्यामध्ये मला अनुवादित करायचं होतं. त्यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या विधीची आवश्यकता होती. म्हणून हे मी लेख अनेकांना दाखवले इथं मराठी भाषिकांना. जास्त मराठी लोकांशी परिचय नव्हता. एक मराठीचे हेड ऑफ डिपार्टमेंट राऊत सर होते लातूरला. तर त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना विनंती केली की माझं हे तपासून द्या. मला मराठी येत नाही. त्यांनी तपासलं, त्यांनी काही व्याकरणाच्या थोड्या फार चुका ते म्हटली याच्यात तपासण्यासारखं काही नाही. त्याच्यानंतर दुसरी कादंबरी मी जगताप सर नांदेडचे मराठी विभाग प्रमुख त्यांच्याकडे दिली. त्यांनी तपासली. ते म्हटले याच्यात तपासण्यासारखं काही नाही असं. थोडीफार आहे. तर असे काही पॅरेग्राफचे पॅरेग्राफ बदलावे लागले नाही की त्याच्यात भावानुवाद झालेला नाही. तर बाबा हे संमेलन जे आहे ना हे महदाईसावर आहे आणि आपण जिज्ञासू महदाईसा लिहिले. हं. तर त्या जिज्ञासू महदाईसा लिहिण्यामागची नेमकी आपली प्रेरणा काय आहे? किंवा तुम्ही महदाईसाच का निवडली? कोणते असे अलक्षित पैलू जे अनेकांच्या स्मरणात नाही किंवा लक्षात आले नाही, जी. ते असे वेगळे पैलू तुम्ही या कादंबरीतून महदाईसाच्या व्यक्तिमत्वातील दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का? आणि जर असेल तर ते कोणते आहे? पहिली गोष्ट तर आम्ही आता स्टेजवर अनेक लोकांनी सांगितलं की महदाईसामुळे साहित्य निर्मिती झाली. खरे कारण महदाईसा नाहीये या गोष्टीला. आपण अगदी चुकीचं विधान करतोय. याच्या सूक्ष्म अध्ययनाची आवश्यकता आहे. गीतेची सुरुवात झाली आहे धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतावेच मामका पांडवा शिव कुरुकुरत संजय. हा प्रश्न आहे की त्या ठिकाणी काय घडतंय. धृतराष्ट्र आंधळा आहे. म्हणजे हा प्राचीन ग्रंथाची जी पद्धती होती, लीळाचरित्राचं पहिल्या याच्यातच वाक्य आहे महदाईसे कुशिले. ज्या प्राचीन ग्रंथाची पद्धती काय आहे की ते अगोदर प्रश्न विचारतात आणि तो परस्परांचा जो संवाद आहे तो संवाद घडतो त्या ठिकाणी. वेगवेगळ्या विषयावर परिचर्चा होते. ती परिचर्चा कोणीतरी प्रत्यक्षात पाहतो, कोणीतरी त्याच्यावर चर्चा करतो आणि कोणीतरी लिहितो. तसं जेव्हा मी लीळाचरित्र वाचलं, कोलतेंचं लीळाचरित्र, कोलतेही माझे प्रेरक आहेत. त्यांचं ते अध्ययन मी आराध्यबाबांबरोबर त्यांना भेटत असे.
त्यांच्या सगळ्या टेबलांवर पोथ्या विस्तारलेल्या आणि ती अध्ययन पद्धती पाहून मला हे वाटे की आपण हे अध्ययन केलं पाहिजे. त्यानंतर हिंदी लेखकांचे कृष्णा सोबती, शिवानी, विष्णू सहानी असे अनेक लेखक आहेत. त्यांच्या महादेवी वर्मा तासनतास रात्रंदिवस निघून गेले तरी ते आपल्या याच्यामध्ये गर्क असत. आपण का गर्क होऊ शकत नाही असं मला वाटतं. तर ते अध्ययनातून मी जेव्हा आपण पाहतो की नागदेवा माईम भट्ट प्रश्न विचारतात नागदेवाचार्यांना की आपण कशाचं चिंतन करीत आहात. जशी गीतेची सुरुवात ते हा प्रश्न आहे त्यांचा की आपण कशाचं चिंतन करत आहात. आणि या त्यांच्या संवादातून संपूर्ण लीळाचरित्र साकार झालेलं आहे. आणि ते हे सांगत आहेत की महदाईसानं अशी अशी चर्चा केलेली आहे. महदाईसाच्या आणि अन्य लोकांच्या प्रश्नाची उत्तर पहिल्या पूर्वार्धामध्ये आहेत सगळं. हे पूर्वार्ध माईम भट्टांच्या समोर घडलेलं नाही. माईम भट्ट सांगतायत त्यांनी हे आलेलं नाही. ही खाचखळगे आहेत, मध्ये अंतर आहे. माईम भट्ट म्हणतायत की काही लीळा माझ्या समोर झाल्या ती मी तुम्हाला सांगेन. ज्या लीळा माझ्या समोर झाल्या नाहीत त्या लीळा तुम्ही त्या लोक ज्यांच्याशी घडल्या आहेत, ज्यांच्या समोर स्वामींनी हे प्रश्न सोडवले आहेत त्यांना विचारा. तर त्यावेळेला महदाईसाच समोर होती. त्या गोष्टी आलेल्या नाहीत. ही जे मधल्या दऱ्या आहेत ह्या भरून काढण्यासाठी मी कादंबरी लिहिली. की महदाईसा ही प्रमुख साक्षी आहे स्वामींच्या जीवनचरित्राची, साक्षीदार आहे. महदाईसा आऊसा यांना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एकदा आऊसा बसलेली असते आणि ती कंबरपट्टा बांधलेला असतो तिने, जोगवट्टा कंबरपट्टा बांधला असतो. तर स्वामी म्हणतात अरे तू जोगवटा बांधला आहेस आज. महदाईसा म्हणते हो जोगवटा बांधलाय. स्वामी म्हणतात असाच एक जोगवटा आम्हाला मिळाला होता आणि ती संपूर्ण लीळा सांगतात. अशा प्रकारे कुठे प्रश्न विचारलेले आहेत, कुठे प्रश्न विचारलेले नसले तरी स्वामींनी त्या पूर्व लीळा तिथं पूर्वार्धामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि हा सगळा संवाद महदाईसाने माईम भट्टांना सांगितला आणि माईम भट्टांनी तो लिहिला. या संवादातूनही महदाईसाच्या पूर्वीच्या ज्या लीळा आलेल्या होत्या त्या पूर्वीच्या लीळा नागदेवाचार्यांनी सांगितलं ह्या आमच्या दोघांच्याही समक्ष घडलेल्या नाहीत. परंतु हे वाक्य आलेले नाही. मग दोघांच्याही समक्षात आलेल्या नाहीत. त्या लीळा तुम्ही प्रत्यक्ष त्या लोकांना भेटा ज्यांच्या समोर घडल्या, ज्यांच्याशी संवाद झाला स्वामींचा आणि त्या तुम्ही लिहा. अशातून हा लीळाचरित्राचा जन्म झालेला आहे. हे साक्षेपी लेखन व्हावं अशी माझी इच्छा होती आणि याच्यातल्या ह्या कड्या जुळवल्या पाहिजे आपण. त्यासाठी मी महदाईसावर विशेष प्रकारचं अध्ययन केलं. महदाईसा ही पहिल्यापासून तिच्या शिक्षण घेतलं असं कुठे आलेलं नाही. तिचं बालपण कसं गेलं याच्या काही लीळा आलेल्या नाहीत. ती विधवा झाली, तिचं लग्न कुठे झालं हे सुद्धा आलेलं नाही. ती कृष्ण भक्तीकडे कशी वळली हे सुद्धा आलेलं नाही. परंतु हे जसं स्वामी सांगतात की हे सगळे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत. या संस्कारांनीच घडतो माणूस. संस्कारांनी माणूस घडलेला असतो. आणि महदाईसा ज्या वेळेला आबाईसा बरोबर रामसगावला पर्णकुटीत राहते त्यावेळेला सुद्धा ती ज्या वेळेला दादोस तिच्याकडे येतात त्यावेळेला ती जिज्ञासा करते. पूजा करीत नाही, जिज्ञासा करते त्यांच्यावर. जेव्हा जेव्हा स्वामींना भेटते त्यावेळेला ती जिज्ञासा करते. पहिली भेट जेव्हा तिची होते त्यावेळेला सुद्धा स्वामी तिला सांगतात की तुम्ही कुठे जातात. ते म्हणतात आम्ही तीर्थयात्रेला नाशिकला जातोय. तर म्हणतात तुम्ही राहू इच्छिता. कारण तिची वृत्ती पाहून स्वामी तिला म्हणतात एखादा हुशार विद्यार्थी असल्यानंतर आपण त्याला म्हणतो अध्ययन कर. त्या प्रकारची प्रेरणा स्वामी तिला देतात. परंतु ती तिथे तयार होत नाही. कारण जसे पूर्वसंस्कार असतात असेच ते घडत जातात. तर ह्या ज्या गोष्टी आलेल्या नाहीत लीळाचरित्रात त्यांना सुद्धा त्याचं साक्षेपी लिखाण व्हावं, त्यावर मुद्देसूद लिखाण व्हावं, त्याला पुरावे असावेत असा माझा एक दृष्टिकोन होता. त्याच्यातून मी हे जिज्ञासू महदाईसा जन्माला आणला. अगदी बरोबर बाबा. आपण जिज्ञासू महदाईसा जी लिहिलेली आहे खरं म्हणजे महानुभाव पंथीयांच्या लीळा चरित्रामध्ये, गोविंद प्रभू चरित्रामध्ये, स्मृती स्थळामध्ये फार कमी उल्लेख सापडतात. परंतु खऱ्या अर्थाने
किस्सा समजून घ्यायची असेल तर बाबांची जिज्ञासू महदा इसा वाचा अत्यंत भावनाप्रधान अशी कादंबरी आणि आचार्य महंत श्रद्धे बाभुळगावकर बाबा शास्त्री यांची झांजर ही तत्वप्रधान कादंबरी, हे महानुभाव साहित्यामधल्या ह्या ज्या दोन कादंबऱ्या आहेत ह्या खरोखरच ऐतिहासिक अशा स्वरूपाच्या आहेत. बाबा आपल्याला बघून मला 16व्या-17व्या शतकातले कृष्णराज बाबांची आठवण या निमित्ताने झाली. कृष्णराज बासांनी उत्तर भारतातून महाराष्ट्रात येऊन स्वामींचा पंथ त्या ठिकाणी नेला आणि आपण महाराष्ट्रातून मेरठमध्ये जाऊन स्वामींचा पंथ त्या ठिकाणी नेलेला आहात. आपण उत्तर भारतात आपल्या वाणीतून आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात पंथाचा प्रचार केला, आपला अनुयायी वर्ग तयार केला. या अनुयायामध्ये एक विशेष बाब मला आपल्याला विचारायची आहे की अनेक असे कुटुंब आहेत जे कुटुंब हिंसा करून, हा हिंसा त्यांचा व्यवसाय होता, हिंसा करून तो व्यवसाय करून स्वतःचे पोट भरायचे, अशांच्या हातातील शस्त्र गाळून त्यांच्या हातामध्ये स्वामींचं अहिंसावादी तत्वज्ञान आपण दिलं आणि त्यांना महानुभाव पंथाला लावलं. याबाबतचा आपला अनुभव कृपया आम्हा सर्व रसिकांना सांगावा अशी आपणास विनंती. मी पहिल्यांदा एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की माझ्याकडे पैशाचं साधन नव्हतं म्हणून मी ज्योतिष शिकलो आणि हा मी विचार केला की ज्योतिषमुळे मी काही लोकांना समाजाकडे आणू शकतो का. कारण हिंदी भाषी आणि अन्य लोक जे आहे ते समाजाकडे कसे येतील, आपल्याजवळ असं काय आहे त्यांना सांगण्याचं. ज्यावेळेला मी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, लायब्ररीच्या समोर विवेकानंदाचा फार मोठा पुतळा आहे. तो पाहून माझ्या मनामध्ये एक कल्पना आली की विवेकानंदाने जगामध्ये हिंदुत्वाचा झेंडा लावला, का आपण सुद्धा याच्यासाठी कोणतंही साधन जरी स्वीकार केलं तरी त्या साधनाने आपण आपल्या धर्माचा प्रचार करू नये. म्हणून मी कधी पूर्वीचे जे धर्मानुयायी होते, कारण त्यांच्या शेंड्याला तर त्यांच्या गुरूंनी धरलेलं असतं आणि तिकडे ही शिकवण असते की आपला शिष्य दुसरीकडे नाही गेला पाहिजे, त्यामुळे मी कुणाच्याही घरी जात नसे. पण ज्योतिषमुळे लोक माझ्याकडे येत असत. मग मुसलमान आहे, कसाई आहेत, शूद्र आहेत, अग्रवाल आहेत, बनी आहेत, जैन आहेत, सर्व जमातीतले लोक माझ्याकडे येऊ लागले आणि 95-90-95% ज्योतिष हे सत्य ठरत गेलं. स्वामींची इच्छा असेल. अध्ययन मायने नहीं रखता है, प्रभू कृपा भी मायने रखती है. तर त्या गोष्टी सत्य होत गेल्या आणि त्या लोकांना ज्योतिषमधले उपाय सांगण्याऐवजी की हा खडा घाला, मी त्यांना सांगत असे, अरे खडे तुमच्याजवळ एकच खडा काय प्रभाव करेल. त्या ज्वेलर्स जवळ सगळे खडे असतात, त्याच्याकडे कोणता ज्वेलर्स खड्यामुळे हे होतो का. आणि ज्याच्याकडे खाण आहे खड्यांची त्याची सुद्धा एवढी दुर्गती आहे की तो सुद्धा जेलमध्ये जातो. तुम्ही हे साधन अपनवू नका. तुम्ही फक्त निष्काम भावनेनं इथं मंदिरात एक वेळ येऊन जात जा. तर काही त्यांना दान करण्याविषयी सांगण्याऐवजी फक्त त्यांना मंदिरात येऊन नमस्कार करणे आणि आपल्या घरी जाणे असे उपाय मी त्यांना सांगत गेलो. आणि काहीतरी ईश्वराचं सहाय्य की सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत गेल्या. निष्काम कर्माचा रस्ता हा सकाम कर्मामधून जातो याची मला कल्पना होती की सकाम कर्मावर चालता चालता मनुष्य निष्काम कर्मातून मोक्षाकडे प्रवेश करू शकतो, वाटचाल करू शकतो, असा माझा आत्मविश्वास होता. म्हणून त्या लोकांना मी धर्माकडे वळलं आणि कुणालाही मंदिरासाठी मी रसीद बुक तर छापलंच नाही, परंतु कधी कोणाला म्हटलं नाही की मंदिर बांधायचंय किंवा काही करायचंय. त्या लोकांनी मला उलट सांगितलं की मेरठमधून तुम्ही जायचं नाही, मग आम्हाला काही करावं लागलं तरी आम्ही करू. इथपर्यंत ते लोक पोहोचले. जे कारखान्यात मजुरी करत होते त्या लोकांच्या आज 3-3, 4-4 फॅक्टऱ्या आहेत. एवढे संपन्न ते लोक झालेले आहेत. आजपासून जवळजवळ 30 वर्षापासून मी
इथे माहूरला त्या लोकांना आणत असे, जैन संप्रदायाच्या लोकांना. आणि स्टेशनवर उतरून सरळ जात होतो. इथे मला कल्पनाही नाही की इथे एवढे मंदिर आहेत आणि इथे कोणाकडे जावं किंवा कोणाशी आपला परिचय व्हावा. तर ती लोक प्रभावित झाले आणि त्यांनी मला मंदिरही बांधून दिलं आणि आपल्या धर्माचा प्रचार झाला. आज जवळ-जवळ 40 अनुयायी माझे मेरठमध्ये आहेत आणि हे संपन्न अवस्थेत आहेत. आजपर्यंत त्यांनी मला कधी कोणाकडे भीक मागू दिली नाही. कोणतंही कार्य असलं तर त्यांनी सांगायचं, आम्हाला सांगायचं. तुम्ही काही याच्यात भाग घ्यायचा नाही. आज आमच्या इथे किती कार्यक्रम होतात. 10-10 लाख रुपये खर्च होतात. परंतु आमच्या इथं ते व्यक्ती स्वतःच करतात. मी कधी पैसा त्यांच्याकडून घेत नाही आणि कोणालाही देतही नाही. उलट आमच्या समाजात लोकांचा गैरसमज आहे, की हा कोणाला काही करून देत नाही, कोणाला मदत करत नाही. मी घेतही नाही आणि देतही नाही. दोन्ही कार्य करत. काय मागावे तू तरी मी तरी काय द्यावे, देणारा तो जिथे आणि घेणारा मी स्वभावे. म्हणून कुणाला तरी काय मागायचं असं वाटते की ही सतत मुलाखत सुरूच राहावी. सातत्यानं आणखी खूप प्रश्न आहेत, खूप. पण आता बाबांचे काही प्रश्न आपण लिखित स्वरूपात घेणार आहोत आणि ते सगळ्यांना कळेल, पूर्ण महाराष्ट्राला कळेल. कारण ज्याने ज्योतिष्य हे माध्यम ठरवून त्या माध्यमातून पंथाचा प्रसार आणि प्रचार केला आणि हिंसक लोकांना देवांचा देवांच्या चरणी आणलं, ही अत्यंत अफलातून आणि वेगळी गोष्ट आहे जी बाबांनी केली. आणि यासोबतच त्यांनी शब्दानुवाद न करता भावानुवाद करून लीळाचरित्राचे 2 हिंदी खंड काढले आणि ते लीळाचरित्राचे इतके अप्रतिम खंड आहेत आणि ते हिंदी अनुवादित आहे. हिंदी मधल्या 2 खंडाकडे, त्याच्या मुखपृष्ठाकडे पाहिल्यानंतरच प्रेमात पडावंसं वाटतंय आणि त्याच्या अंतरंगात पडल्यानंतर ज्या विवाद्य लीळा आहेत त्या बाबांनी बाजूलाच ठेवून दिल्या. म्हणजे पुन्हा महाराष्ट्रात आणि विदर्भातही भांडणं नको. हा अतिशय चांगला चिंतनाचा आणि एक सम्यक मार्ग लीळा चरित्राच्या निमित्ताने त्यांनी काढला आणि अतिशय सुंदर असे खंड निर्माण केले. हे सगळं प्रश्न खूप आहेत. त्यांनी कविता सुद्धा सुरुवातीच्या काळात केल्या. ते कवी सुद्धा आहेत, ते कादंबरीकार आहेत, ते समीक्षक आहेत, ते तत्वचिंतक आहेत, तत्वज्ञानापर त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि ह्या सगळ्या, पण त्यांना एकच प्रश्न मी विचारतो आणि पुढचा एक प्रश्न विचारून याचा समारोप करतो आहोत. वेळ झालेला आहे, पुढचे परिसंवाद आहे. अत्यंत बाबा थोडक्यात अगदी एका 2 ओळीत मला याचं उत्तर हवं आहे की महानुभाव साहित्य साहित्य अकादमीवर का गेलं नाही? कारण संप्रदायाचे तसे प्रयत्न नाही. कारण संप्रदायाचे तसे प्रयत्न नाही. बस एवढं उत्तर का पुरे आहे. आता माझा फक्त एक शेवटचा असा प्रश्न आहे की व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगात आहे असं सांगणाऱ्या स्वामींनी संन्यास धर्म आणि संसार धर्मात कसा समन्वय साधला आणि कसा साधावा? स्वामींनी गृहस्थ धर्माचं निरूपण केलं आहे. परंतु माझं असं अनुमान आहे आणि 100% असं अनुमान सत्य आहे की भाष्यकारांनी जसं शंकराचार्यांनी द्वैताचं प्रतिपादन केलं, अद्वैताचं प्रतिपादन केलं, परंतु ते तरी कोणाचा वारसा घेऊन आले. त्यांना म्हणून प्रच्छन्न बौद्ध असं म्हणतात. म्हणजे बौद्धांचा शुद्धवाद हा शुद्ध अद्वैतवाद आहे. तसं आमच्या भाष्यकारांनी आपल्या संपूर्ण साहित्याला वैराग्याकडे घेऊन गेले. वैराग्याकडे घेऊन गेल्यानंतर काय झालं की त्यातला जो ग्रस्त धर्म होता, जो बळीग्रामच्या ग्रस्तांना निरूपण केला भगवंतांनी, तो ग्रस्त धर्म कसा आहे हा भाष्यकारांनी आणलाच नाही आमच्याकडे. नाही म्हणजे लिहिल्या गेला नाही, लिहिला गेला नाही, लिहिल्या गेला नाही किंवा ते विरागी प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी सांगितलं याचं काही काम नाही. त्यामुळे स्वामींनी जेव्हा व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगात आहे असं म्हटलेलं आहे, तेव्हा व्यवहार हा स्वीकृत आहे. स्वामींना व्यवहार हा स्वीकृत आहे. नागदेवाचार्य ज्या वेळेला संन्यास घेतात आणि गंगाईसा त्यांच्याकडे येते, त्यावेळेला गंगाईसा बरोबर नागदेवाचार्यांना ते घरी जायला सांगतात.
आणि तिथे राहायला सांगतात, तिला पक्क घर बांधून दे असं म्हणतात. याचा अर्थ स्वामी गृहस्थ धर्माच्या विरुद्ध नव्हते. आम्ही त्यांना असं घडवलं. धन्यवाद बाबा. एक शेवटचा प्रश्न विचारतो बाबांना. बाबा, आपण बऱ्याच गोष्टी आपल्या या मुलाखतीतून या ठिकाणी उलगडून दाखवल्या. एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आपल्या पंथामध्ये अनेकांना असं वाटतं की आपण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी अनेक सद्भावनेने बरेच गोष्टी या ठिकाणी घडत असतात. वारकरी संप्रदायाचाही आपला चांगला अभ्यास आहे. संत तुकाराम महाराज माझे विशेष आवडते आहेत. उपास पारणी अक्षरांची आठी, सत्कर्म शेवटी असे फळ, असे त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा सत्कर्म, महानुभाव पंथातला नेमका सत्कर्म कशा प्रकारे असायला पाहिजे? आपले प्रश्न हे अंधश्रद्धेच्या मार्गाने सोडवायचे की ते विज्ञानाच्या मार्गाने सोडवायचे, हा एक दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा असा की आजच्या या देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये इतकी भ्रष्टता आणि इतकी अनैतिकता वाढलेली आहे. या सर्व क्षेत्राचं चारित्र्य शुद्ध करण्यासाठी संत साहित्य आणि विशेषत्वाने महानुभाव साहित्य आणि महानुभाव पंथ हा कसा उपयोगी ठरेल, याबद्दल आपण थोडक्यात विवेचन करा. आणि आपल्या या उत्तरानेच या मुलाखतीचा समारोप होणार. थोडासा प्रश्न कठीण आहे आणि या या प्रश्नाच्या उत्तराशी अनेक लोकांच्या भावना निगडीत आहेत. संप्रदायाचा जो मार्ग आहे, विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली होती शिकागोच्या भाषणामध्ये. एक मेंढक विहिरीतल्या मेंढकाजवळ येतो. तो त्याला विचारतो की तुला विहीर कशी वाटते? ते म्हणतं विहिरीचं काही बोलबोल आहे का? त्याच्यासारखं जल कुठेच नाही. पण त्या मेंढकाने समुद्र पाहिलेला असतो. तो समुद्राचा मेंढक असतो. तो सांगतो, अरे हे जल काहीच नाही, विशाल जल आहे, तिथं तुझा जन्मही पुरणार नाही फिरायला. तो म्हणतो नाही नाही, असं होऊ शकत नाही. आणि त्या दोघांची भानगड होते आणि त्याला तो हाकलून लावतो. अशी ही आपल्या समाजाची स्थिती आहे. उपमंडूक वृत्ती आहे. अन्य कथने जायसारखी गोष्टी आहे की दुसऱ्यांनी ऐकूही नये, दुसऱ्यांनी वाचूही नये आणि दुसऱ्याचंही आपण काही घेऊ नये. अन्य वर्तापासून मित्रा सांग. मला नाही वाटत स्वामी असे वचन सांगतील. कारण ईश्वर अवताराची कोणत्याही जीवाबद्दल संकुचित वृत्ती असू शकत नाही. आता विश्वात्मकी देवी, स्वामी ना ईश्वर अवतार जर आपल्याला स्वीकार करायचं असलं, साक्षात ब्रह्म स्वीकार करायचं असलं, तर हे विश्वची माझे घर, विश्वबंधुत्व, जसं गीतेमध्ये भगवान कृष्णाने कोणत्याही जीवाबद्दल भेद केला नाही आणि संतुलित राहण्याचं विधान केलेलं आहे. द्वंद्वातीतो विमत्सर असं सांगितलंय. जे संन्यासाचे लक्षण आहेत, आचरणाचे लक्षण आहेत, ते अगदी परखड शब्दात सांगितलेले आहेत. तसं स्वामींना जर आपण ईश्वर अवतार स्वीकार करतो, तर आपल्या समजण्यामध्येच काहीतरी कमी आहे असं आपण स्वीकार केलं पाहिजे. अन्यथा स्वामींना ईश्वर अवतार स्वीकार करता येणार नाही. या पेच प्रसंगात आपण येऊ नये आणि आपली कुपमंडूक वृत्ती सोडून आपण जगाशी समरस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जर कोणतं सुख मिळालं तर आपण आपल्या परिवाराला वाटू इच्छितो. स्वामीजवळ एवढा आनंद आहे, स्वामींना वाटत नसेल का मी सर्वांना वाटावं, सर्वांना द्यावा आणि सर्व सुखी व्हावा, असा स्वामींचा उद्देश नसेल का? मग आपण दुसऱ्यांना यापासून वंचित का करायचं? आपण हे सर्वांना दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, समजवलं पाहिजे. आणि भ्रष्टाचार हा आपणच सुरू करतो. स्वामींनी भिक्षा सांगितली, बोली भिक्षा, आपण कोरडी भिक्षा मागतो. आता आपणच आपल्याला कारणीभूत आहे.
पैसे जास्त दिवस राहू शकतात नाहीत म्हणून वस्त्र मागतो, वस्त्र जास्त दिवस राहणार नाही म्हणून जागा मागतो. आणि स्वामींनी आदिनाथ मध्ये एक सांगितलंय की आपल्या धर्माचा ऱ्हास कसा होईल. मला आणखी अधिक अधिक सांगायची जरूरत नाही. धन्यवाद बाबा. खूप काही प्रश्न आहेत, खूप काही विषय आहेत, पण बाबांनी ज्या पद्धतीनं पंथ, तत्वज्ञान आणि साहित्य या सगळ्या संदर्भातल्या अनेक प्रश्नांना आपल्यासमोर त्यांना मुकर केलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची मांडणी केली आणि अतिशय विनम्रपणानं. म्हणजे त्यांच्याकडे बघून तर असं वाटतं की भावे एव्हडे लहान सारी मने कळो यावी, लाभावा असा जिव्हाळा पाषाणाची फुले व्हावी. पाषाणाची फुलं करण्याचं सामर्थ्य अशाच एका प्रेरक व्यक्तिमत्वामध्ये असू शकतं आणि हे प्रेरक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब बिडकर यांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की आपण अतिशय आमच्या मनातील काही प्रश्नांना आपण उत्तरं देऊन खऱ्या अर्थानं प्रसन्नता प्राप्त करून दिली. त्याबद्दल बाबा आपले या तिसऱ्या आद्य कवयित्री महोदय मराठी साहित्य संमेलनामध्ये या मुलाखतीच्या निमित्तानं आपण जे विशेष योगदान दिलं, सहकार्य दिलं, मेरठवरून आलात, एवढं वर्ष वय आहे बाबा, 75 ते 80 वर्षाच्या दरम्यानचं त्यांचं वय आहे आणि याही वयात सातत्यानं त्यांचं लेखन सुरू आहे, मंथन सुरू आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचे मनपूर्वक आभार मानतो आणि ही मुलाखत जाहीर करतो. धन्यवाद. या ठिकाणी करतो मी. बाबांनी साहित्य लिहिलेलं आहे, जिज्ञासू मरायचा किंवा युगरष्टा चक्रधर किंवा इतरही चक्रधर स्वामींचे चरित्राचे खंड आपण सर्वांनी एकदा ते विकत घेऊन खरोखरच बघता आपण अगदी स्वामींच्या परिवारातील शिष्य आहोत अशी भावना प्रधान उदयामध्ये निर्माण अत्यंत दर्जेदार अशी कलाकृती बाबा यापूर्वी मी पंथात पाहिली नाही. माझ्या हाती पडलेली झांजर त्यानंतर आहे. तर माझी अशी अपील आहे आपल्या सर्वांना की खरोखरच हे साहित्य महानुभावांपुढे आणि सर्वांपुढे गेले पाहिजे. बाबांचे खरोखरच फार मोठे आभार. एवढी मोठी वाङ्मय मूर्ती आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली आणि आपल्या वाणीतून आम्हाला जे ज्ञान त्यांनी दिलं खरोखरच त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. पुनश्च एकदा आभार मानतो आणि मुलाखत संपली असं त्यांनीही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या सत्रामध्ये ज्यांच्याकडे आभार होता पूजनीय कवीश्वर दादाजी चक्रवाणी दादा कवीश्वर, त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण खूप अतिशय सुंदर व्यक्त झालात आणि यानंतरचं सत्र करते आहेत प्राध्यापक सोनालीताई शास्त्री नागापूरकर. या सत्राला अध्यक्ष म्हणून महानुभाव संप्रदायाची स्त्रीविषयक भूमिका, परिवर्तन आणि वास्तवता आपण याला वेगाने पुढे न्यायचं आहे, तेव्हा मी मंच सोपवतो. दंडवत प्रणाम. आपण या दुसऱ्या सत्राकडे वळतो आहे आणि सर्वप्रथम मी दुसऱ्या सत्रातील वक्ते आहेत त्यांना मी या व्यासमंचावर बोलवते आहे. प्राध्यापक डॉक्टर संजय जगताप सर, त्याचप्रमाणे डॉक्टर वसुधा वैद्य मॅडम, त्याचप्रमाणे तपस्विनी मीराताई माणेकर, तपस्विनी आशाताई पुजदेकर यांनी लवकर या पद्मश्री कै सिंधुताई सपकाळ विचार मंचावर उपस्थित व्हायचंय.